शाळकरी मुलांना, आपल्यालासुद्धा आणि विशेषतः तरुण मंडळींना कधीकधी चायनीज फूड खायला खूप आवडते. तर त्यासाठी आज आमच्या ह्या वसई किचन यूट्यूब चॅनलवरती फ्राईड राईस कसं बनवायचं अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. तर आपण हे 2 माणसासाठी फ्राईड राईस बनवत आहोत. त्यासाठी इथे मी थोडंसं बोनलेस चिकन घेतलेलं आहे. छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. त्यामध्ये एक छोटा चमचा म्हणजे टीस्पून सोया सॉस घालायचा आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे बाजूला ठेवूया आणि आपण फ्राईड राईससाठी राईस बनवणार आहोत. तर इथे मी एक मोठं पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. फास्ट गॅसवरती हे पाणी आपण आता उकळवून घेणार आहोत. तर त्या अगोदर इथे मी 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि त्यावर प्लेट ठेवलेली म्हणजे पाणी लवकर उकळते. तर आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. फक्त 10 मिनटं अगोदर मी भिजत घातलेले आणि त्यानंतर ते पाणी काढून तांदूळ ह्यामध्ये घातलेले आहेत. बासमती तांदूळ वापरायचा नसला तर बारीक कोलम तांदूळ देखील वापरला तरी काही हरकत नाही. पण बासमती तांदळाने फ्राईड राईसला खूप छान टेस्ट येते. पाणी चांगलं उकळवून घेतलं होतं त्यामुळे भात पटकन शिजते. ही तांदळाची कणी अशी फक्त मोडली म्हणजे ते रेडी झालं. तर आता गॅस बंद करायची आहे. भात नरम करायचा नाही आणि त्यानंतर अशा भाताच्या चाळणीमध्ये हे भात काढून घ्यायचं आहे, निथळून घ्यायचं आहे. फ्राईड राईससाठी भात थोडंसं कडकच पाहिजे. तर ते वाफेमध्ये आणखीन नरम होते म्हणून ते जरा जास्त कडकच उचलून घ्यायचं आहे. फ्राईड राईसबरोबरच तुम्हाला ही तांदळाच्या पेजेची रेसिपी मी आता सांगणार आहे. खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. पूर्वी सगळ्यांची परिस्थिती थोडीशी बिकटच होती. पूर्वी आमच्या वसईला हातसडीचा तांदूळ खाल्ला जायचा आणि त्या हातसडीच्या तांदूळाची अशी ही पेस्ट काढायची आणि वाडीमध्ये खूप कष्टाची अशी कामं करायची. तर जेवणाच्या अगोदर अशी ही पेस्ट प्यायली जायची. भात बनविण्यासाठी आपण मीठ वापरलेलंच आहे. त्यामध्ये अगदी चिमूटभर अशी ही काळी मिरी पावडर घालायची आहे आणि 1 टीस्पून फक्त आपण जो भात बनवलेला आहे तो घालायचा आहे. अशी ही आपली 100 वर्षापूर्वीची रेसिपी तयार झालेली आहे. खूप पौष्टिक आहे. चला तर आपण आपली फ्राईड राईसची रेसिपी पाहूया. तर इथे मी पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि 2 अंडी घेतलेली आहेत. थोडंसं मीठ घातलेलं आहे. थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. अंड व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर इथे पॅनमध्ये तेल तापलेलं आहे. चांगलं पसरवून घेऊया. त्यामध्ये हे फेटलेलं अंडे घालायचे आहेत. त्यानंतर 8-10 सेकंदानंतर अगदी बाजूची कडा तयार झालेली दिसते आहे. त्यानंतर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे. अलगद मिक्स करायचं आहे. आपण असे छोटे छोटे असे पीसेस करणार आहोत अशा प्रकारे. किंवा तुम्ही संपूर्ण असं अंडं फ्राय करून घेऊ शकता आणि त्याचे पीसेस करून त्यानंतर तुम्ही ते फ्राईड राईसमध्ये वापरू शकता. आता हे ऑमलेट तयार झालेलं आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये 1 टेबलस्पून म्हणजे अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. गॅस फास्ट आहे. तर त्यामध्ये हे जे बोनलेस चिकन आहे ते घालायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून आपण काळी मिरी पावडर घालायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर जास्त घालू शकता. काळी मिरी पावडरने फ्राईड राईसला छान चव येते. तर आता हे सगळं आपण चांगलं परतून घेऊया आणि त्यानंतर आता गॅस कमी करायची आहे आणि मंद आचेवरती अगदी हे लवकर शिजते, बोनलेस आहे. झाकण देऊन 3-4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 3-4 मिनटं झालेली आहेत आणि चांगलं हे चिकन शिजत आलेलं आहे. आपण हे मंद आचेवरती शिजत ठेवलेलं त्यासाठी चिकनचं पाणी रिलीज होते. त्यासाठी आता झाकण द्यायचं आहे आणि गॅस फास्ट ठेवायची आहे आणि फक्त 1-2 मिनटासाठी आपण हे शिजवून घेणार आहोत. बोनलेस चिकन आहे त्यामुळे ते लवकर शिजते. तर 2 मिनटं झालेली आहेत आणि चिकन मस्त शिजलेलं आहे. आता रेडी झालेलं आहे. आपण गॅस बंद करायची आहे आणि त्यानंतर एका बाउलमध्ये हे चिकन आता काढून घेणार आहोत. तुम्ही एका मोठी कढई घेऊन त्यामध्येच सगळं संपूर्ण हे फ्राईड राईस बनवू शकता. इथे आता मी पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये फक्त 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये मिरची आणि लसूण एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे. तुम्हाला आलं वापरायचं असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता आणि फास्ट गॅसवरती हे चांगलं मस्त परतून घ्यायचं आहे. लसूण आहे तो थोडंसं लालसर झाला पाहिजे. फ्राईड राईस बनवताना लसणाचा वापर जास्त करा. लसूण चांगला लालसर केल्यानंतर फ्राईड राईसला खूप छान असा सुगंध येतो. एक टीप आहे की आपण जेव्हा हे फोडणीवर तेलावरती टाकतो तेव्हा ते तेल सगळं किचनच्या प्लॅटफॉर्मवर वगैरे उडते. त्यासाठी इथे थोडंसं अगदी काही सेकंदासाठी मी झाकण दिलेलं.
लसूण चांगलं लालसर झालेलं आहे. तर त्यामध्ये फ्रेंच बी अशी मी उभी चिरून घेतलेली आहे. गाजर आणि कोबी चिरलेला आहे. ते सगळं हे घालायचं आहे. तुम्हाला सिमला मिरची आवडत असेल तर ती देखील तुम्ही घालू शकता. फ्राईड राईस बनवताना ह्या भाज्या वगैरे फास्ट गॅसवरतीच ते शिजवून घेतात, पण त्यासाठी तेलाचा वापर जास्त करतात. मी तेल कमी वापरलेलं आहे. त्याकरता अगदी मंद आचेवरती फक्त 1 मिनिटासाठी झाकण दिलेलं. या भाज्या शिजायला देखील काही वेळ लागत नाही. चांगल्या भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत. अंडं बनवताना किंवा राईस किंवा चिकन बनवताना आपण मीठ वापरलेलं. तर आता फक्त या भाजीसाठी जेवढं मीठ लागेल तेवढं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स केलेलं आहे. त्यानंतर हे चिकन घालायचं आहे आणि ते देखील चांगलं असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण जे आता हे भात जे बनवलेलं आहे ते घालायचं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे मी तुम्हाला फ्राईड राईस कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे आणि टिफिनसाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे. त्याचप्रमाणे मुलांना कधीही खायला वाटलं तर तुम्ही अगदी कमी वेळामध्ये अगदी इझिली हा फ्राईड राईस बनवू शकता. तर हा भात देखील चांगला मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण ह्यामध्ये जे आपण अंडं मिक्स केलेलं ते घालायचं आहे आणि ते देखील आता चांगलं मिक्स करून घेऊया. तेलावरती लसूण आणि मिरची घातलेली त्याचा खूप छान खमंग असा सुवास येतो आहे. तर तुम्हाला मिरची मुलांना द्यायचा असेल, मिरची वापरायची नसली तर तुम्ही ती स्किप करू शकता. गॅस कमी केलेली आहे आणि फक्त 1 मिनिटासाठी झाकण देऊन वाफ काढलेली आहे आणि आपलं फ्राईड राईस तयार झालेलं आहे. छान सुवास येतो आहे. बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळते तसं आपलं हे मस्त फ्राईड राईस तयार झालेला आहे. आता त्यामध्ये इथे मी पातीचा कांदा जो कापून घेतलेला तो घालायचा आहे वरून आणि गॅस बंद केलेली आहे आणि गरमागरम असं हे चिकन फ्राईड राईस आपलं तयार झालेलं आहे. आमची वसई स्पेशल आषाढ महिन्यातील खास रेसिपी म्हणजेच शिंगोळी रेसिपी. बऱ्याच जणांनी आमची ही शिंगोळी रेसिपीची लिंक पाहून त्याप्रमाणे शिंगोळ्या बनवल्या आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी त्या शिंगोळ्या बनवल्या आणि त्या परफेक्ट अगदी झाल्या. तर तुम्हीसुद्धा लिंक बघा आणि नक्की शिंगोळ्या बनवा. आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.